नमस्कार, मी स्मिता कुलकर्णी पुण्याहून. सगळीकडे मस्त आंब्याचा मोहर लागलेला दिसतोय आणि अशा वेळी सुप्रसिद्ध लेखक पत्रकार श्री श्रीपाद ब्रह्मे लिखित कॉफी शॉप या त्यांच्या पुस्तकातला तरतरीत रसरशीत नर्मविनोदी भाष्य असलेल्या अनेक लेखांमधला दिवाने आम या लेखाचं अभिवाचन खास आंबाप्रेमींसाठी. आम्ही जात्याच आंबाप्रेमी. या फळाशिवाय अन्य कोणत्याही फळाची अपेक्षा आम्ही धरली नाही. कर्मण्येवाधिकार असते असं म्हणत असताना प्रत्यक्ष भगवंतांनीही खाली अपवाद आंबा अशी तळटीप टाकलेली असणार. आंबा न आवडणारेही काही महात्मे या भूतलावर वावरताना दिसतात, पण आमच्या मनात मात्र आंब्याविषयी अशी कुठलीही अढी नाही. किंबहुना लहानपणी पूर्ण मे महिना आम्ही अढीतच मुक्कामाला असायचो. सकाळी उठावं, अढी ढुंडाळावी, टोपलीभर आंबे काढून खात बसावं. दुपारच्या जेवणाला पुन्हा रसनिष्पत्ती आहेच. 4च्या सुमाराला 4 फोडी तोंडात जायच्याच. संध्याकाळी पुन्हा टोपली घेऊन यज्ञाला बसावं. रात्रीच्या जेवणाची सांगता रसपूर्ण व्हावी. सोबतीला कुरडया, कांदा भजी, आहा. अहो, उन्हाळ्याचा दाह कसा निघून जायचा कळायचंच नाही. गेले ते रसदार दिवस, उरल्या त्या आठवणींच्या कोळी. आता त्याचीच सुपारी करून चघळत बसलोय झालं. म्हणजे बघा, लहानपणी पहिलं चित्र काढलं ना तेही आंब्याचंच. हां, तेव्हा हापूस रायवळ असा जातीभेद आम्ही केला नाही. पण हल्लीच आम्ही जाणते झाल्यामुळे हापूसशिवाय आता आमचं पान म्हणलं जात नाही. अहो, हा हापूस म्हणजे आंब्यातला शहनशहा. आमरस खावा तर हापूसचाच. किंबहुना हापूसच्या रसाला आमरस असं तरी का म्हणावं? अहो, तो तर खास रस. अन्य आंब्यांचा रस तो आमरस. पण हल्ली आंबा डझनावर आणि किलोवर विकायला लागल्यापासनं आमचा रस थोडा कमी झालाय. अहो, होणार नाही तर काय, शेकडो रुपये मोजून पुन्हा मोजकंच फळ पदरात, मग मजा काय राहिली ना. खरं तर आंबा शक्यतो फुकट मिळावा. हौसेनं आमराई वाढवून नातलगांना आंबे वाटणारे सज्जन आप्तेष्ट आपल्याला लाभले ना तर उत्तम. अन्यथा आंब्याच्या पेट्या गिफ्ट म्हणून घरी पोचतील इतपत तरी सामाजिक स्थान मिळवायला हवं. मात्र घरी एक पेटी पोचवा असं चुकूनही कुणाला उघड बोलू नये. आम के आम गुठलियों के दाम कसं मिळतील हे पाहावं. आपल्याला आंब्यात रस आहे हे समोरच्या पार्टीला व्यवस्थित पटवून देता आलं पाहिजे. आंबा महोत्सव, आमच्या बागेतनं तुमच्या टेबलावर असल्या जाहिरातींवर विश्वास ठेवू नये. आपली पायरी ओळखूनच राहावं. घरी आंबा शक्यतो एकट्यानंच खावा. अहो, ज्ञान हे दुसऱ्याला दिलं म्हणजे वाढतं. हापूस हे काय ज्ञान आहे का? तो दुसऱ्याला दिल्यानं कमीच होणार आहे हे पक्क लक्षात ठेवा. बरं, हापूस खाऊन झाल्यावर लगेच दुसऱ्याच्या तोंडाशी जाऊ नये. आणि अगदी गत्यंतरच नसेल तर किमान ब्रश तरी करून जावं. कारण आपण आंबा खाल्लाय याचा कुठलाही पुरावा शरीराबाहेर पडू देऊ नये. ही चीज ध्यानधारणेसारखी एकांतातच करायची आहे. 4 चौघात आंबा खाणारा पुढच्या जन्मी आंबा न आवडणारा महात्मा होतो. तेव्हा आपल्याला आम आदमीच व्हायचंय हे आमसूत्र लक्षात ठेवा. जिथं नसेल आंबा तिथं कशाला थांबा. अशाच खुमासदार आणि नर्मविनोदी शैलीतलं लेख वाचण्यासाठी जरूर वाचा पुस्तक कॉफी शॉप आणि अशा अभिवाचनासाठी गप्पा गोष्टी चॅनल जरूर पहा. धन्यवाद.